नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सोमनाथ गलांडे पुन्हा एकदा आनंद होतोय की तुमच्यासोबत आरोग्य भरतीचे व्हिडिओ बनवत आहे. सांख्यिकी अन्वेषक आपण गेल्या वेळेस जो पॅटर्न पाहिला होता, आता त्याचा पॅटर्न एकदम पद्धतशीर पद्धतीने आपण पाहणार आहोत. लास्ट टाइमला मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण जे घेतले होते त्याच्यातूनच विचारण्यात आलते. या टायमिंगला एवढा म्हणजे सुव्यवस्थित पद्धतीने आपण पॅटर्न काढलेला आहे की ज्यातील क्वेश्चन्स 101% तुमच्या आरोग्य भरतीच्या स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणजे सांख्यिकी अन्वेषकमध्ये जे प्रश्न विचारले जातील तेच प्रश्न आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पहा मित्रांनो, डिटेलमध्ये थिओरिटिकल पार्ट आपण नंतर पाहणार आहोत. आपण अगोदर प्रश्न पाहणार आहोत. आरोग्य भरती सांख्यिकी अन्वेषक म्हणजे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर 100% मार्क स्टॅटिस्टिक्समध्ये कव्हर होतील आपले. फक्त लेक्चर शेवटपर्यंत पाहत राहा. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कोणतं पुस्तक फॉलो करायचं म्हणून तुमचा प्रश्न असतो. तर हे पुस्तक फॉलो करायचं प्रोग्रॅम्ड स्टॅटिस्टिक्स, जे पुस्तक आहे BL अग्रवाल सरांचं. या पुस्तकाला जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे मॅक्झिमम मार्क्स कव्हर होतील. पहा, याच्यामध्ये बेसिक पार्ट दिलेला नाही, डायरेक्टली क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत. जर क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करायचे असतील किंवा क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं, सबस्क्राईब केलं किंवा इंस्टाग्रामला फॉलो केलं तर त्याच्यावरती पण क्वेश्चन्सचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि त्यासोबतच आपले टेलिग्राम चॅनल जो आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, याच्यावरती पण आपल्याला पूर्ण अपडेट्स मिळून जातील. तर प्रोग्रॅम्ड स्टॅटिस्टिक्समधील गेल्या वेळेस मॅक्झिमम क्वेश्चन्स आलते. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर लास्ट टाइमचा क्वेश्चन पेपर काढा आणि या बुकला फॉलो करा. याच्यामध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर चालू करणार आहोत आपण, स्टॅटिस्टिकल इन जर्नल. स्टॅटिस्टिक्स इन जर्नलमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पाहणार आहोत, कारण आपल्याला संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सच विचारले जाणार आहेत. मग आता याच्यामध्ये एक एक प्रश्नाचं आपण डिस्कशन करूयात. फास्टेस्ट वेमध्ये आपण एक एक क्वेश्चन जर डिस्कस केला तर डायरेक्टली आपण सेक्शन B वरती जायचं आहे, कारण आपल्याला सेक्शन A मधले क्वेश्चन्स विचारणार नाहीत, आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जो क्वेश्चन विचारलेला आहे यांनी, म्हणजे आपल्याला एक एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी तुम्हाला सांगतो, फिल इन द सुटेबल वर्ड्स ऑर फ्रेज इन द ब्लँक्स. द स्टेटमेंट नॉट ऑल नंबर्स आर स्टॅटिस्टिकल लोगॅरिथम for instance are merely abstract numbers, statistical data are concrete numbers which represents object was given by. ही डेफिनेशन कोणी गिव्ह केली होती हे आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. तर ही जी डेफिनेशन दिली होती ही विल्यम एस्पूर अँड चार्लेस पी बॉनिनी यांनी दिली होती. विल्यम ए स्पूर अँड चार्ल्स अँड बॉनिनी. ओके, चार्ल्स अँड बॉनिनी यांनी ही डेफिनेशन दिलेली होती आपल्याला. ओके, तर यांची ही डेफिनेशन आहे, चार्ल्स ए बॉनिनी. ओके, यांची ही डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर ग्रेट नंबर्स आर नॉट काउंटेड करेक्टली टू अ युनिट, दे आर एस्टिमेटेड. ग्रेट नंबर्स आर नॉट काउंटेड. ओके, numbers are not counted correctly to a unit, they are estimated is the statement of. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? एल बॉली. हे क्वेश्चन विचारणे जाण्याचे कमी चान्सेस आहेत, तरी पण आपण हे क्वेश्चन्स पाहून घेतोय. एल बॉली यांची ही डेफिनेशन आहे. द डेफिनेशन स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स विच डील्स विथ द कलेक्शन, क्लासिफिकेशन and tabulation of numerical facts as the basis for the explanation, description and comparison of phenomena was given by. हे कोणी गिवन केलं होतं? तर याचा आन्सर आपला आहे लोविट. हे डेफिनेशन आपल्याला लोविटने दिलती. ओके, पुढे statistics is a body of methods for making wise decisions in the face of uncertainty. Statistics is a body of methods for making a wise decision साठी जो पार्ट आहे, in the face of uncertainty. Okay, is the definition of statistics given by, याला म्हणू शकतो आपण W.A. वॅलिस and H.W. रॉबर्ट्स. हे दिलेले W.A. वॅलिस and H.V.
रॉबर्ट यांची ही डेफिनेशन आहे. ओके, तर मित्रांनो पुढे पाहूयात. स्टॅटिस्टिक इज बोथ. स्टॅटिस्टिक इज बोथ. स्टॅटिस्टिक्स काय आहे तर दोन्ही पण आहे. आता हा क्वेश्चन विचारले, असे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारण्याचे म्हणजे तुमच्या आरोग्य विभागाच्या भरतीच्या परीक्षेला विचारण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स अँड आर्ट. स्टॅटिस्टिक इज बोथ. द क्रेडिट ऑफ अ स्टेटमेंट. द क्रेडिट ऑफ अ स्टेटमेंट. अ स्टॅटिस्टिशियन इज अ प्रॅक्टिशनर ऑफ द आर्ट अँड सायन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स गोज टू. याचं क्रेडिट कोणाला जातं तर याचं क्रेडिट जातं CH मेयर्सला. याचं क्रेडिट कोणाला जाणार? CH मेयर्स. ओके, याला याचं क्रेडिट जातं. द पर्पज ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड इज टू सिम्प्लिफाय ग्रेट बॉडीज ऑफ अ न्यूमेरिकल डेटा इज द स्टेटमेंट गिवन बाय. म्हणजे स्टॅटिस्टिकल मेथड जो आहे हे सिम्प्लिफाय ग्रेट बॉडी ऑफ न्यूमेरिकल आयडियाज. हे स्टेटमेंट कोणी दिलतं तर हे स्टेटमेंट दिलतं E. वाघ यांनी. E. वाघ यांनी दिलतं. द डेफिनेशन द इसेन्स ऑफ स्टॅटिस्टिक इज नॉट मोर काउंटिंग बट कंपॅरिझन वॉज गिवन बाय. याला 4 ऑप्शन मिळतील तुम्हाला मित्रांनो. मी फक्त तुम्हाला एक पुढचा पार्ट कव्हर अप करून घेण्यासाठी पाहिजे. याच्यातले मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील म्हणजे जातीलच. फक्त तुम्ही याचं फॉलोअप करा. ओके, याच्यामध्ये काय विचारले? द डेफिनेशन द इसेन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स नॉट मेअर काउंटिंग बट कंपॅरिझन वॉज गिवन बाय A.L. बॉन्डिंग्टनने दिलेली डेफिनेशन आहे. A.L. बॉन्डिंग्टन याने दिलेली डेफिनेशन आहे ही. ओके, पुढे द स्टेटमेंट स्टॅटिस्टिक्स एनेबल्स वन टू एनलार्ज हिज हॉरिझॉन. ओके, आता हॉरिझॉन म्हटल्यानंतर आपल्याला विपलची डेफिनेशन. आता मी काय केलेले तर याला पॉईंटवरून लक्षात ठेवलेले आहे मित्रांनो. हॉरिझॉन म्हटलं तर विपल वगैरे या अशा प्रकारच्या पार्टला इझी करून तुमच्याकडे ज्या स्ट्रॅटेजी असतील त्याच्यावरून लक्षात ठेवा. ओके, तर आता पुढे जाणार आहोत आपण. द स्टेटमेंट प्लॅनिंग. आता पहा याच्यामध्ये प्लॅनिंग आलं, स्टॅटिस्टिक्स प्लॅनिंग आलं. हे डेफिनेशन आहे टिप्पेटची. ओके, प्लॅनिंगचा वगैरे पार्ट जास्त करून टिप्पेटने यूज केलेला आहे. द ऑथर ऑफ द स्टेटमेंट द सायन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स इज द मोस्ट युजफुल सर्वंट बट ओनली ऑफ द ग्रेट व्हॅल्यू ऑफ दोज हू अंडरस्टँड इट्स प्रॉपर यूज वॉज ड्यू. आता ही आहे W.I. किंग. ओके, ही कोणी दिलेली आहे? W.I. किंग. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा पार्टमध्ये विचारले फक्त डेफिनेशन्स कोणी दिलेत. आता 12 पासून पुढे आपल्याला काय विचारतील? अदर स्टॅटिस्टिक्सचा म्हणजे बेसिक पार्ट पाहतोय आपण. स्टॅटिस्टिक्स इन जनरल हा पहिला चॅप्टर होता आपल्याला. याच्यातले मॅक्झिमम क्वेश्चन्स आपल्या एक्झामला विचारले जातात म्हणून एकही पार्ट स्किप करू नका. पुढे काय दिलेले आहे आपल्याला? 12 स्टॅटिस्टिक्स कॅन प्रूव्ह. स्टॅटिस्टिक्स काय प्रूव्ह करू शकतं तर एनिथिंग. Statistics can prove anything. Use of statistical method is most dangerous in the hands of. कोणाच्या हँडमध्ये हे सगळ्यात डेंजरस आहे? ज्याला माहितीच नाही त्याच्या हातामध्ये. म्हणजे जसं की लहान मुलांना कोणत्या खेळण्याचा कशासाठी वापर करायचा हे माहितीच नाही. लहान मुलांच्या हातामध्ये जर चाकू दिला तर त्यांच्यासाठी डेंजरस असतं. का डेंजरस असतं? कारण त्यांना त्याचा प्रॉपर यूज करणंच माहिती नाही. त्याच प्रकारे स्टॅटिस्टिकल डेटा हा जर इनएक्सपर्ट पर्सनच्या हातात दिला तर त्याला कशा पद्धतीने वापरायचं याची कुठल्याच प्रकारची कल्पना नसते. म्हणून याचं जे आन्सर येतं हे येतं इनएक्सपर्ट. ओके, याचं आन्सर जे येणार हे येणार इन expert. The statement on average of factory labor has become younger in 1991 as compared to 1981. हे स्टेटमेंट आपल्याला कोणी दिलेलं होतं तर हे स्टेटमेंट आपल्याला कसं वाटतं? द स्टेटमेंट ऑन ॲव्हरेज A factory labor has become younger in 1991 as compared to 1981. हे स्टेटमेंट तुम्हाला काय म्हणजे ॲक्सेप्टेबल आहे का नॉन ॲक्सेप्टेबल आहे? कारण 1991 साली जे यंगर पर्सन्स होते ते 1981 पेक्षा 10 वर्षांनी यंगर असतील तर हे ॲक्सेप्टेबल आहे. त्याच्यानंतर 15वा क्वेश्चन. स्टॅटिस्टिक्स डील्स विथ ओनली. स्टॅटिस्टिक्स कशासोबत डील्स करतं तर स्टॅटिस्टिक्समध्ये बघितलं तर आपण पाहिलं असेल की फक्त क्वांटिटेटिव्ह. ओके, म्हणजे क्वांटिटी घेतल्या जातात त्याच्यामध्ये. स्टॅटिस्टिक्स डील्स विथ क्वांटिटी. ओके, स्टॅटिस्टिकल अनालिसिस हेल्प्स इन द डॅश डॅश रिझल्ट. स्टॅटिस्टिकल अनालिसिस इज द
हेल्प्स इन द इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. इंटरप्रिटेशन म्हणजे अनुमान लावणे. ओके. स्टॅटिस्टिक इज नॉट ॲप्लिकेबल टू डॅश डॅश ऑब्झर्वेशन. सिंगल ऑब्झर्वेशनसाठी स्टॅटिस्टिक ॲप्लिकेबल केलं जात नाही. पुढे नॉट अ डॅश डॅश बट डेटा आर सब्जेक्ट मॅटर ऑफ स्टॅटिस्टिक्स. ओके. नॉट अ डेटम. Okay, not a datum, but data are subject matter of statistics. 19. Statistics are numerical dash dash, okay, of facts, but all numerical statements are not statistics. Statistics are numerical statement. Okay, statistical are numerical statements of facts, but all numerical statements are, म्हणजे इथंच आपल्याला त्याचं उत्तर are not, हे उत्तर याचे इथं येईल स्टॅटिस्टिक्स. ओके. पुढचं, बाय स्टॅटिस्टिक्स वी मीन क्वांटिटेटिव्ह डेटा अफेक्टेड टू अ मार्केट एक्सटेंड बाय डॅश डॅश कॉजेस. आता स्टॅटिस्टिक्स वी मीन क्वांटिटेटिव्ह डेटा अफेक्टेड मार्केट एक्सटेंड बाय मल्टिप्लिसिटी. ओके. कोणता डेटा? मल्टिप्लिसिटी, वेगवेगळा डेटा याच्यावरती एफेक्ट करतो. हे दिलं ते युले अँड केंडलचं पार्ट आहे. स्टॅटिस्टिक डज नॉट स्टडी, आता वरीच पाहिलेलं आहे आपण. ओके. इथं सिंगल लिहिलं आहे आपण, पण इथं उत्तर द्यायचं आपल्याला इंडिव्हिज्युअल. स्टॅटिस्टिक्स डज नॉट स्टडी इंडिव्हिज्युअल. स्टॅटिस्टिक इज नॉट अ सायन्स, it is a scientific method. Statistic does not a science, it is a scientific method. Okay. Statistics are straw out of which I like every other economist have to make. आता हे मार्शलने दिली ती. मार्शल कोण होता? तर इकॉनॉमिस्ट होता मेन. ओके. Statistics are a straw out of which I like every other economist have to make bricks. Okay. याच्यानंतर पुढचं, स्टॅटिस्टिक इज द अरिथमेटिक ऑफ. स्टॅटिस्टिक इज द अरिथमेटिक ऑफ ह्युमन बिहेवियर, ह्युमन वेलफेअर म्हणू शकतो आपण. हे स्टॅटिस्टिक्स एक कल्याणकारीसाठी वापरलं जातं. प्लॅनिंग ऑन द बेसिस ऑफ इनॲडिक्वेट अँड इनॲक्युरेट स्टॅटिस्टिक्स इज वर्स. ओके. इनॲडिक्वेट आणि इनॲक्युरेट स्टॅटिस्टिक्स असेल वर्स दॅन नो प्लॅनिंग ॲट ऑल. 3rd 5 year प्लॅनिंग कमिशन, म्हणजे जे पंचवार्षिक योजना असतात ते याच्यातून स्टॅटमध्ये त्याचा स्टॅटचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये असतो. स्टॅटिस्टिक is liable to, okay, statistics is liable to misused. Okay. त्याच्यानंतर द डेटा कलेक्टेड फ्रॉम पब्लिश्ड रिपोर्ट. फार आपण स्वतःहून गोळा केला असेल तर तो प्रायमरी डेटा, आणि ऑलरेडी कोणीतरी पब्लिश केलेला असेल आणि आपण त्याला वापरत असेल तर तो सेकंडरी डेटा. हे सगळ्यांनाच माहिती आहे. डेटा ऑब्टेन्ड बाय कंडक्टिंग अ सर्वे इज कॉल्ड ॲज. आता हा आपण सर्वे घेऊन डेटा ऑब्टेन केला, याला म्हणतो आपण प्रायमरी डेटा. बिफोर ॲनालिसिस द डेटा शुड बी एडिटेड. ओके. ॲनालिसिस करण्याच्या अगोदर डेटा काय करणं गरजेचं आहे? एडिट करणं गरजेचं आहे. डॅश डॅश युनिट्स आर बेटर दॅन आर्बिटरी युनिट्स. ओके. म्हणजे याच्यामध्ये म्हणू शकतो फिजिकल युनिट्स आर बेटर दॅन आर्बिटरी. आर्बिटरी म्हणजे एक विचारात असलेले युनिट्स. ओके. फिजिकल युनिट्स are better than arbitrary units. Dash dash are used in mailed enquiry method. Mailed enquiry किंवा mailed questionnaire method याला म्हणू शकतो आपण. Mailed enquiry. ओके. आता याच्यामध्ये काय म्हणू शकतो? questionnaire are used in a mailed enquiry method, म्हणजे क्वेश्चन्स यूज केले जातात याला मध्ये questionnaire. ओके. त्याच्यानंतर मेल्ड एन्क्वायरी मेथड कॅनॉट बी अडॉप्टेड इफ द रिस्पॉन्डंट्स, म्हणजे आपण ज्याला मेल पाठवतोय तो रिस्पॉन्डंट्स याच्यासाठी कसा असेल तर त्याच्यासाठी मेल्ड एन्क्वायरी महत्त्वाची नाही. तर तो जर लिटरेट नसेल, इलिटरेट असेल तर त्याच्यासाठी तो काहीच डेटा महत्त्वाचा होणार नाही. इन पर्सनल एन्क्वायरी मेथड द रिस्पॉन्स इज बेटर दॅन डॅश डॅश मेथड. पर्सनल इन्क्वायरी मेथड म्हणजे आपण त्याची पर्सनल इन्क्वायरी करत असेल तर त्याच्यामध्ये
इन पर्सनल इन्क्वायरी मेथड द रिस्पॉन्स इज बेटर दॅन. पर्सनल इन्क्वायरी मेथडमध्ये रिस्पॉन्स चांगला असतो. कशापेक्षा? तर वरी जो पार्ट पाहिला तो मेल्ड एन्क्वायरी मेथडपेक्षा. मेल्ड एन्क्वायरी मेथडपेक्षा. ओके. Pretesting is essential for preparing a good dash dash or dash dash. Okay. Schedule and questionnaire. Pretesting is essential for preparing good schedule and questionnaire. Okay. Population figure published by the Census Commission are dash dash data. Okay. Population जी म्हणजे पॉप्युलेशन फिगर ज्या पब्लिश केल्या जातात सेन्सस कमिशनरकडून, हा कोणता डेटा आहे? तर हा प्रायमरी डेटा. पुढे मिस्टेक्स आर स्टॅटिस्टिकल एरर्स आर. मिस्टेक्स अँड स्टॅटिस्टिकल एरर्स आर. मिस्टेक आणि स्टॅटिस्टिकल एरर्स ह्या कशा असतात? नॉट सेम. ओके. नॉट सेम. त्याच्यानंतर पुढे विचारलं इफ quantity such that errors tends to be the same direction they are called biased errors. याला कोणते एरर्स म्हणू शकतो? बायस्ड, दुविधा टाकणारे एरर्स. द एरर्स कॉज्ड बाय केअरलेसनेस. जे एरर्स केअरलेसनेस मुळे येतात त्या एरर्सला अनबायस्ड एरर्स म्हणू शकतो. कारण वरी बायस्ड गेलं, आता इथे येणार अनबायस्ड एरर्स. Formula for essential of biased absolute error. Essential biased फॉर्म्युला द्यायचा आहे आता याच्यामध्ये. इसेन्शियल एस्टिमेशन ऑफ बायस्ड ॲब्सोल्यूट एरर. तर याचा फॉर्म्युला काय येईल? तर ॲव्हरेज ऑफ एई इंटू नंबर ऑफ आयटम्स. ओके. म्हणजे ॲव्हरेज ऑफ एई ओके इंटू नंबर ऑफ आयटम. फॉर्म्युला फॉर द एस्टिमेशन ऑफ अनबायस्ड. अनबायस्डसाठी ॲव्हरेज एई. ओके. ॲव्हरेज एई इंटू रूटमध्ये द्यायचं आता आपल्याला नंबर ऑफ आयटम्स. पहा, जो बायस्डचा फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आहे, फक्त नंबर ऑफ आयटम्सला आपण काय करतो? रूटमध्ये देत असतो. बाय चान्स जर विचारण्यात आला तर आपल्याला हा क्वेश्चन द्यावा लागेल. आता इथून पुढचे जे क्वेश्चन्स आहेत 15 क्वेश्चन्स तुमच्या स्टडीसाठी घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर आपल्या स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या ओके पेजवरती, आपल्या स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या पेजवरती होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन्स देतोय 41 to 55. ओके. तर आपण जाऊयात आता डायरेक्टली पुढच्या सेक्शन सी कडे. पहा, इथून इथपर्यंतचे आहेत, आणखीन 45 ते इथं 55 पर्यंत आहेत. आता जाऊयात डायरेक्टली आपण ओके. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यामध्ये सिलेक्ट द करेक्ट आउट ऑफ गिवन 1. ओके. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आलेलो आहेत आपण आता याच्यामध्ये आपल्याला 40 क्वेश्चन बघायचे आहेत. आता तेच पुन्हा क्वेश्चन्स पहिल्यापासून. स्टॅटिस्टिक इज बोथ सायन्स. ओके. स्टॅटिस्टिक्स काय बोथ आहे सायन्स अँड ॲन आर्ट. तर हे कोणी दिलेली? तर ही टिप्पेटने दिलेली होती डेफिनेशन. Who stated that statistics is a branch of applied mathematics which specializes in data. हे कोणी स्पेशलाइज्ड केलं याच्यामध्ये? तर हे हॉरेस सेक्रिस्ट, आर ए फिशर, या लुनचाऊ, एल आर कॅनॉन. तर हे आर ए फिशर यांनी केलं. ओके. The word statistics is used as. The word statistics is used as. हा क्वेश्चन IMP मित्रांनो, हा क्वेश्चन एक्झामला आला होता. ओके. सिंग्युलर, प्लुरल, सिंग्युलर अँड प्लुरल बोथ हे याचा आन्सर आहे. स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड्स टूल्स अँड टेक्निक्स फॉर द रिसर्च वर्कर वॉज स्टेटेड बाय. याच्यातून आपल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेला 4 मार्कचे क्वेश्चन आले होते टोटल. म्हणून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. एवढे क्वेश्चन्स केले की 4 क्वेश्चन्स याच्यातले आपल्याला 4-5 क्वेश्चन्स आपले याच्यातले होऊन जातील. ओके. क्वेश्चन नंबर 4. स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड टूल्स अँड टेक्निक्स फॉर रिसर्च वर्कर वॉज स्टेटेड. हे कोणी स्टेट केलं? तर जॉन आय ग्रिफिन, WI किंग, AM मूड, AL बॉन्डिंग्टन. तर हे केलं होतं AM
मूड यांनी एक्सप्लेन. पुढचं, आउट ऑफ व्हेरियस डेफिनिशन्स गिवन बाय द फॉलोइंग वर्कर्स विच डेफिनेशन इज कन्सिडर्ड टू बी मोस्ट एक्झॅक्ट. खालची कोणती डेफिनेशन मोस्ट एक्झॅक्ट? R.A. फिशर, A.L. बॉली, M.G. केंडल, सेसिल H. मेयर्स. C.H. मेयर आपण वरी पाहिलं होतं, तर हे परफेक्ट आहे R.A. फिशरसाठी. पुढे 6th क्वेश्चन, who stated that there are 3 kings of lies, damned lies and statistics. हे कोणी स्टेट केलं होतं? तर मार्क ट्वेन, डिझरायली, डॅरेल हफ, नन ऑफ द अबो. डिझरायली या मार्क ट्वेन या दोघांमध्ये डिझरायलीने स्टेट केलं होतं हे. ओके. पुढे, who gave the statement a well wrapped statistics is better than Hitler's bigly, it misleads it cannot be pinned on you. हे कोणी स्टेट केलं होतं? तर हे डॅरल हफनी केलं होतं स्टेट. ओके. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स डेटा. खालीलपैकी डेटा कोण रिप्रेझेंट करत आहे? ओके. अ सिंगल व्हॅल्यू, ओनली 2 व्हॅल्यू इन अ सेट, अ ग्रुप ऑफ व्हॅल्यू इन अ सेट, नन ऑफ द अबो. तर याच्यामध्ये अ ग्रुप ऑफ व्हॅल्यू इन अ सेट हा पार्ट डेटा प्रेझेंट करतो. स्टॅटिस्टिक्स डील्स विथ. ओके. स्टॅटिस्टिक्स डील्स with qualitative information, qualitative information, quantitative information, both A and B, none of A and B. तर याचं आन्सर क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन हे येतं. ओके. स्टॅटिस्टिक्स रिझल्ट्स आर. ओके. 10th क्वेश्चन, स्टॅटिस्टिक्स रिझल्ट्स आर. स्टॅटिस्टिक्सचे रिझल्ट कसे असतात? सेंट करेक्ट, त्याच्यानंतर नॉट ॲब्सोल्युटली करेक्ट, ऑलवेज इनकरेक्ट, मिसलिडिंग. नॉट ॲब्सोल्युटली करेक्ट, करेक्ट असतात परंतु ॲब्सोल्युटली नाही. इफ ए is the actual value and E is the estimated value, the absolute error is. Okay. A is the actual value and E is the estimated value. तर याची actual absolute error value काय असेल? तर mod A minus E. Okay. पुढे, if A is the actual value and E is the estimated value, the formula of relative error. आपण हा जो पाहिला ॲब्सोल्यूट एररचा. आता जो पाहायचा आहे हा पाहायचा आहे रिलेटिव्ह एररचा. रिलेटिव्ह एररला मॉड A मायनस E करून त्याला डिवाइड कशाने करणार? आपण E ने करणार. म्हणजे हा पार्ट त्याच्यामध्ये येऊन जाईल. मग याच्यामध्ये बी पण आला पाहिजे. सॉरी बी येणार नाही. मॉड याच्यामध्ये बी मध्ये नाही आहे. बी मध्ये फक्त कर्व ब्रॅकेट दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर डेटा टेकन फ्रॉम पब्लिकेशन, ॲग्रिकल्चरल सिच्युएशन इन इंडिया विल बी कन्सिडर्ड ॲज प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा हे तर आपल्याला माहितीच आहे. सेकंडरी डेटा. त्याच्यानंतर मेल्ड क्वेश्चनेअर मेथड ऑफ एन्क्वायरी कॅन बी अडॉप्टेड इफ रिस्पॉन्डंट्स. जर तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले नसतील थिअरीचे तर ते व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये पण मी थिओरिटिकल पार्ट घेतलेला आहे म्हणून डायरेक्टली क्वेश्चन्स आपण पाहतोय मित्रांनो. खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तर याच्यामध्ये असेच तुम्हाला होमवर्कसाठीचे क्वेश्चन्स हवे असल्यास तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला ते ग्रुपवरती पाहायला मिळतील. मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे. जवळपास 23 मिनिटाचा व्हिडिओ आपला होतोय म्हणून आपण इथंच हा व्हिडिओ स्टॉप करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच लगेच व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात आपण नेक्स्ट डेटा. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला जर सबस्क्राईब केला नसताल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करायला विसरू नका.